नमस्कार. दिनांक 4 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे ही बघा गाणदेवी. अक्कलकोटच्या खासबागेत शेंदूर फासलेला एक दगड गाणदेवी म्हणून प्रसिद्ध होता. अवेळी तेथून जाणाऱ्या स्त्रिया व मुलांना ती झपाटते व नारळ कोंबडे दिल्याखेरीज सोडत नाही असा तिचा लौकिक होता. ते पाहून त्याच दगडावर महाराजांनी लघवी व शौचविधी करण्याचा परिपाठ ठेवला. त्यामुळे लोकांच्या मनातील भीती नाहीशी झाली. परमार्थात भय, भ्रम आणि संशय यांना मुळीच वाव नसतो. तरीही परमार्थ म्हणून लोक जे काही करतात त्यात या गोष्टी खचाखच भरलेल्या असतात. त्याचे मूळ कारण म्हणजे परमार्थाविषयीचे अज्ञान आणि योग्य त्या मार्गदर्शनाचा अभाव. परमार्थाची वाटचाल करताना आधी आपल्या स्थूल देहाची व आंतरिक सूक्ष्म देहाची, त्यातील मन, चित्त, बुद्धीसह अंतःकरणाची यथायोग्य मशागत करावी लागते. हे या लोकांच्या गावीही नसते. व्रतवैकल्य करून काय साधायचे ते ठाऊक नसते. इतर करतात म्हणून आपणही करायचे इतकेच ते जाणतात. उपासाच्या नावाखाली चमचमीत खायचे आणि प्रकृती बिघडून घ्यायची, किंवा इतका कडक उपास करायचा की त्यामुळे कफ, वात, पित्ताचा समतोल ढळून मनाची शांतीही हरवून टाकायची असा प्रकार होतो. कळपातील एक मेंढरू धनगर पुढे काढून देतो व बाकीचा कळप त्यामागून जात राहावा तसे लोकांचे असते. महाराजांना अशा गोष्टींचा राग येत असे. कधी कधी ते कडाडून बोलत, कधी कधी ते काही लोकविलक्षण कृती करून त्याद्वारे लोकांना योग्य तो बोध घडवीत. खास बागेतल्या शेंदूर फासलेल्या दगडाविषयी असाच प्रवाद होता. ती म्हणे गाणदेवी की गणदेवी गावदेवी होती. अवेळी तिच्या जवळून जाणाऱ्या स्त्रियांना व मुलांना ती झपाटते आणि नैवेद्य, नारळ अथवा कोंबडे वसूल केल्याशिवाय सोडत नसे. तिला जणू तेवढाच उद्योग होता आणि त्यासाठीच जणू गरीब बाया बापड्यांना ती छळत असे. महाराजांच्या कानावर हा प्रकार जाताच त्यांनी या गाणदेवीच्या दगडाचा उपयोग लघुशंका आणि शौचविधीसाठी करावयास सुरू केला. ते पाहून लोकांच्या मनातील भय, भ्रम, शंका दूर झाल्या. अंधश्रद्धा, प्रवाद, अफवा याबाबत सारासार विवेक हवा. व्रतवैकल्यांचा उपयोग मन, चित्त, बुद्धीच्या शुद्धीसाठी असतो. तो हेतू साध्य होत नसेल तर व्रतवैकल्ये कशासाठी करायची? परमार्थ म्हणजे आपण आपणाशी पाहणे असते. आपण अंतर्बाह्य शुद्ध झाल्याशिवाय आपले खरे मूळ आत्मरूप दिसणे शक्य नसते. भय, भ्रम आणि संशय असेल तर ते रूप दिसणे शक्य नाही. आपले मूळ विशुद्ध स्वरूप हाच देव असतो. तो शेंदूर फासलेल्या दगडात नसतो. हे महाराजांनी या लीलेने दाखवले आहे. धन्यवाद.